ऑल राईट मंडळी, फर्स्ट क्लास दाभाडे हा रिलीज झालेला आहे आणि पहिल्या दिवशी याने कमाई केली आहे 13 लाख रुपये आणि आज आपण या पिक्चरचा रिव्ह्यू करणार आहोत। तर मित्रांनो, ही एक थीम आहे, फॅमिलीच्या अवतीभोवती फिरत असते, त्यातल्या त्या 3 भावंडाची ही गोष्ट आहे। हे भावंड एकमेकांमध्ये आपले काहीतरी नाराज असतात, त्यांचा काहीतरी वेगळा संघर्ष सुरू असतो घरांमध्ये। मोठी बहीण असते, ती विवाहित असते पण तिला मूल होत नसते, त्याच्यामुळे तिची एक धडपड दाखवलेली आहे। मधला भाऊ असतो किरण। आता किरणचा काय विषय, किरण मधला असतो पण लग्न असते छोट्याचा आणि हा अविवाहित असतो, कारण की किरणला माधुरी या मुलीने धोका दिलेला असतो वाटेवर, त्याचं प्रेमभंग झालेला असतं आणि त्याच्यामुळे तो कबीर सिंग बनून सिंगलच राहिलेला असतो। आणि तिसरा भावंड असतो प्रशांत म्हणजेच पप्पू। कारण ज्यावेळेस या पप्पूचं लग्न होतं तर पप्पू हा वर्जिन असतो आणि त्याची बायको राजश्री भावे जे पात्र केलेलं आहे ती पण वर्जिन असते। आता मला सांगा 2025 मध्ये कोणते असे लेकर आहेत की जे वर्जिन असतात? बरं, हे ग्राह्य धरू ते वर्जिन आहेत। वर्जिन असल्यानंतर त्यांना कॉन्झ्युमेट कसं करायचं, म्हणजे सेक्स कसं करायचं हे पण माहीत नसते। म्हणजे हे हात झाली जेव्हा आपण असे एलिमेंट घुसवतो चित्रपटांमध्ये, जबरदस्ती काहीतरी हुक ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला वाटतं की डिरेक्टरला वाटतं की बाबा चला हे चालून जाईल, हे कॉमेडी होय। नाही, हे कॉमेडी नाही बाबा, हे म्हणजे काहीतरी वेगळंच प्रकरण असतं। तर असे विषय पप्पूच्या लग्नासाठी हे तिघं एकत्र येतात। एकत्र आल्याप्रमाणे या फॅमिलीमध्ये हर्ष उल्हास आनंद असतोच, त्याचप्रमाणे फनी मुवमेंट्स देखील हे शेअर करतात। त्यांची उषा नडकर्णी एक आत्या असते, जी की आत्या नेहमीच जीवला टोमणे मारत असते, तिला मूल होत नसते। आणि एक प्रत्येकाच्या घरामध्ये अशी आत्या असते की ती प्रत्येकाला नावं ठेवत असते। त्याचप्रमाणे यांची आई निवेदिता सराफ यांनी कॅरेक्टर केलेलं आईचं। आई कसं असते, सगळ्यांना होल्ड करून ठेवत असते की बाबा फॅमिलीमध्ये भांडणं होऊ नयेत। स्क्रीन प्ले तगडा आहे पण कुठं ना कुठं मांडणी करताना त्या स्क्रीन प्लेला तेवढा न्याय देता आला नाही। कोंबड्यांची अंडी विकून तू काय मोठा अंबानी होणार आहे? दुसऱ्यांच्या लग्नाचे फोटो काढून तू काय मोठा अडाणी होणार नाही हे माहिती मला। टायमिंगला परफेक्ट ते पंचेस येतात आणि थोडंफार तरी ते मूड बनवण्याचा प्रयत्न करतात। तर डायलॉग बद्दल बोलायचं झालं तर हे ग्रामीण भाषेतले डायलॉग आहेत आणि जेव्हा हे डायलॉग सिद्धार्थ चांदेकर यांच्या तोंडून, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ जे की सदाशिव पेठ पुण्यामध्ये मोठे झाले, यांच्या तोंडून जेव्हा डायलॉग निघतात तर एवढं आर्टिफिशियल वाटतं की सांगूच नका। ऐका ना, तुमचे जादूचे प्रयोग झाले असतील ते एवढंच सांगतो का त्याच्या मागे सायन्स आहे? मला समजत नाही डायरेक्टर कास्टिंग करताना काय बघून डायरेक्टर करतात, तोंड बघून घेतात का कॅरेक्टर? तुम्ही खेड्यातलं कॅरेक्टर कसं दाखवणार आहे ज्याची डायलेक्टच एवढी पुणेरी आहे, एवढी प्रोफेशनट आहे, जे की गावामध्ये असं बोलत नाहीत। ॲक्टिंग मला ॲव्हरेज वाटते, एवढी पण काय खास ॲक्टिंग नाही त्याच्यामध्ये। सिद्धार्थ चांदेकर असू द्या, क्षिती जोग आहे जे की डिरेक्टरची बायको आहे, त्याचप्रमाणे अमेय वाघला काय ॲक्टिंग करायची गरजच नाही, त्याचे डोळे सगळे बोलून जातात। हा सिनेमा पहिल्या हाफमध्ये थोडं मूड फनी दाखवलेला आहे, दुसऱ्या हाफमध्ये जरा सिरियस होतो सिनेमा। आणि हा मधला भाऊ, त्याची एक वेगळी स्टोरी आहे, तो का लग्न नाही करत आणि त्याच्या छोट्या भावासोबत आणि बहिणीसोबत काय संघर्ष असतात हे चित्रपटामध्ये गुंफलेलं आहे। ठीक आहे, काय नवीन वाटत नाही मला, असे बरेच सिनेमे झालेले आहेत। मित्रांनो, असे सिनेमे इंडस्ट्रीमध्ये बरेच आलेले आहेत। 1990-70 पासून सूरज बडजात्या यांनी हेच केलेलं आहे, कुटुंब दाखवायचं, त्यांचे हेवेदेवे दाखवायचे। ह्याच्यामध्ये फक्त हे नवीन आहे की हे कुटुंब पांचट जोक पण मारतात, एक जुने ट्रेडिशन उचलायचे आणि त्याच्यामध्ये मॉडर्न व्हॅल्यू मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा। मग तुम्हाला नेमकं दाखवायचं काय? तुम्ही ट्रेडिशन पण व्यवस्थित दाखवत नाही आणि मॉडर्नच्या नावाखाली तुम्ही जर असं पांचट जोक आणण्याचा प्रयत्न करतात तर हे काही वर्क होणार नाही। असू द्या, चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर जबरदस्त प्रमोशन केलेलं आहे या चित्रपटाने। टी सिरीजनं प्रोड्यूस केलेला सिनेमा आहे, म्हणजे पैसे काय कमी नव्हते यांना। छोटे छोटे इन्फ्लुएन्सला घेऊन यूट्यूबवरती जाऊन प्रमोशन केले, अनेक न्यूज चॅनलवरती जाऊन प्रमोशन केलेलं आहे। बऱ्यापैकी शोज मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशाबाहेरही। ठीक आहे, माझा अंदाज आहे की 10 कोटी कमाई करू शकेल हा चित्रपट, कारण की आता काय मराठीमध्ये रस उरलाच नाही। प्रेक्षकांना माहीतच नसणार आहे की खरे चित्रपट कसे बनवतात। फॅमिलीमध्ये पण बरेचसे सस्पेन्स, थ्रिलर, त्यांचे एकमेकांबद्दल बॉन्डिंग हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येतं, पण ही थीम जशी निवडली आहे कॉमन थीम आहे, याच्यामध्ये काहीच नवीन नाही। हा चित्रपट कुठेच मला होल्ड ठेवत नाही, हा चित्रपट तुमच्या मनाला लागत नाही, फक्त जबरदस्त सीन घुसवलेले आहेत। एक जोक मारतो, एक फनी मुवमेंट असतं, लगेच नेक्स्ट सीन सिरियस होतो, म्हणजे त्याला थोडं टाईम द्या ना बाबा, त्या सीनला डिझॉल्व्ह व्हायला तर टाईम द्या। हा माझा रिव्ह्यू होता, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा।